आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रांत, काय रे, कुठे बाहेर जातोयस का? हा, गिरीजाकडे चाललोय. हो का? अरे देवा, आता कसं करू मी? काय काय झालंय? नाही, काही नाही. अरे मला ना नेमकी आत्ताचीच अपॉइंटमेंट मिळाली डॉक्टरांची. काही नाही, माझं रेग्युलर चेकअप, बाकी काही नाही. तू काव्याला घेऊन जा ना. अरे तेच करणार होते, पण ना ती ऑलरेडी बाहेर गेली आहे. प्लीज माझ्यासोबत येशील? हो, चल चल चल, मी रेडीच आहे. काढ गाडी, मी आले. सर, मला उशीर झाला ना? नाही नाही, 20 मिनिटं कावळे उडवत बसलेलो. सॉरी. बसा बसा आहो तुम्ही. सर, तुमचं पुस्तक. हा नाही, ते राहू द्या. तुम्ही चहा पिणार? चालेल. हा, दोघं ठीक. बाकी सगळं ठीक? हा, म्हणजे ठीकच आहे. नाही नाही, तुम्ही असं का म्हणालात? काय झालंय? काही नाही सर, ठीक आहे. आय कॅन अंडरस्टँड. माझ्या बरोबर शेअर करावं असं वाटलं तरच करा, नाही तर जाऊ द्या. एनिथिंग सिरियस? सर, आता तुमच्यापासून काय लपवू मी? ताई ना खूपच विचित्र वागते आजकाल. म्हणजे मला असं वाटतं तिची मनस्थिती ठीक नाहीये. काय सांगता काय तुम्ही? मिस गिरिजा मयेकरांनी काय केलं? ऍक्च्युली ती काही करत नाहीये ना, हाच मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऍक्च्युली मी ना काल खोटं बोलून बर्थडे पार्टीला गेले होते. मे बी ते तिला कळलंय. दॅट्स बॅड. तुम्ही खोटं बोलून बर्थडे पार्टीला गेलात ना, मग काय प्रॉब्लेम आहे? हा, तेच तर. सर, मला असं वाटलं होतं तिला हे कळल्यानंतर ती चिडेल, पण ती रडायला लागली. आणि ती ना विचित्र वागते. ऍक्च्युली ज्या व्यक्तीने चिडायला पाहिजे ती व्यक्ती चिडलीच नाही. कोण चिडला माहितीये? गौरव दादा. राडा घातलाय ना त्यांनी. तुम्हाला माहितीये, पार्टीमधनं हात धरून त्यांनी बाहेर काढलाय. मला इतकं इन्सल्टिंग वाटलं ना. सर, मला एक गोष्ट सांगा. माझी एक्झाम संपली. मी थोडं एन्जॉय केलं तर काही प्रॉब्लेम आहे का? ऑफकोर्स यू शुड एन्जॉय. नाही, आणि मला कळतच नाही एवढा बवाल करण्याची काय गरज आहे? हा, बर्थडे पार्टीला गेलेले ना, चिडायचं काय त्यात? मला मान्यच आहे मिस गिरिजा मयेकरांच्या आयुष्यात जे काही घडतंय ते वाईट आहे, पण त्यात तुमचा काय दोष? एक्झॅक्टली. हे बघा मिस सुचित्रा मयेकर, मला काय वाटतं माहिती, सॉरी टू से, पण तुमच्या घरचे एवढे शिकलेले नाहीयेत हो. त्यामुळे एका ब्रिलियंट स्टुडंटला कसं अनवाइंड व्हायचं ना, ते त्यांना कळत नाही. आणि मी तुम्हाला सांगू का, तुमच्यासारख्या ब्रिलियंट स्टुडंटला रिलॅक्स होण्याची गरज असतेच. लोकांचं काय, 2 पोळ्या जास्ती खाल्ल्या तरी बोलतात आणि खाल्ल्या नाहीत तरी बोलतात. सो माझं म्हणणं काय माहितीये का, लोकांनी काहीही बोलू दे, आपण आपल्या मनाचं करायचं असतं. मला बर्थडे पार्टीला जावं जायचं, कोणाचं ऐकायचं? आणि मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकतो. घरातल्या तुम्ही सर्वात लहान आहात, त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्यावरची. सर, तुम्ही ना
परफेक्ट, एकदम परफेक्ट बोललात सर. सगळेजण मला बोलत असतात. बोलू द्या हो त्यांना. आपण काय करायचं माहितीये का, एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. अरे वा, तुम्हाला ही म्हण माहितीये? हो ब्रिलियंट ब्रिलियंट. सर, थँक्यू सो मच. मला काय वाटतं माहितीये, मला फक्त तुम्ही आणि तुम्हीच समजून घेता. मी आहेच तसा मन कवडा. पण तरी तुम्हाला सांगतो, मला ना नेहमी असं वाटतं की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. अरे, तुम्हाला ही पण म्हण माहितीये? हो. ब्रिलियंट. ब्रावो ब्रावो. ताईला काय झालंय? कसल्या विचारात हरवली? ताई, गरमागरम खायला आणलंय. ताई, ताई, एकटं काय बघतीयस? ताई, ताई, काय झालं? कसला विचार करतेयस? गौरव, तू कधी आलास? तुझी तंद्री लागली होती तेव्हाच आलोय मी. काय झालंय? हा, कसलं प्रेशर घेतलंयस का? नाही, काही नाही. ताई थांब, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस, पण किमान माझ्यासोबत थांब तरी. नको, मी आज जाऊन आराम करते जरा. थांब, खायला आणलंय, गरमागरम खाऊन घे. भूक नाहीये. अगं पण गौरव, प्लीज फोर्स करू नकोस. भूक लागली की खाईन. अगं ताई, ताई नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतीये, पण काय? आई असायला हवी होती. ताईने आईला नक्की सांगितलं असतं. या असल्या मुलीच्या हातून तुम्ही उद्घाटन करून घेताय. कसला होणार आहे हो तुमचा बिझनेस? सगळा रसा तळाला जाणार आहे. गप्प बसा, मी वाटेल ते बोलते. आता ही मुलगी खुनी आहे आणि तू काय या मुलीची बाजू घेतोयस? मी तर म्हणते, कुणीही याच्या हातून चहा पाणी घेऊ नका. खुनी बायकोला पाठीशी घालणारा माणूस आहे हा. त्या पद्धत झाली का बोलायची? हा, मी असंच बोलणार. का पण? काय झालं इतकं? तू काय डोक्यावर पडलेस काय ग? एक्सक्यूज मी. नशीब विक्रांत समोर घरातलं कोणी आलं नाही, नाहीतर मी खोटं बोलले असं झालं असतं आणि हा गेला असता लगेच त्या गिरीजाला भेटायला. हल्ली माझे स्टार जरा जास्तच चांगले. वाह, विक्रांत, कसला विचार करतोय? काल जे घडलं त्याबद्दल विचार करतो. नको रे एवढा विचार करू, तुलाच त्रास होईल. काव्याने खूप सावरून घेतलं नाही. हो तर, अरे ती होती म्हणून सगळं निभावून नेलं तिनं, नाहीतर आपल्याच्यानी ती बाई काही बदली नसती. हो, मला वाटलं नव्हतं काव्या एवढं बोलेल. पण प्रश्न तुझ्या बाबतीत होता, मग ती गप्प कशी बसेल? काव्या पण मला हेच म्हणाली. थँक्यू म्हणालो मी तिला. गुड, बरं केलं. काय रे, तशी समजूतदार आहे मुलगी. हो ना? हो,
मॅच्युअर्ड आहेत. कळतं तिला कुठे कसं वागायचं, काय बोलायचं, काय करायचं. माहित नाही, माझं नशीबच फुटकं आहे. असं नाहीये ताई. असंच मी जिथे जाते तिथे माझ्यामुळे त्रास होतो. मला सांग, तुला असं कोणी काय बोललं का? बोलायची काय गरज आहे? माझं मला कळतं ना. ताई, तुझा मोठा गैरसमज आहे हा. नाही गौरी, माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. काय लावलंयस तू त्रास त्रास? हे नसतं खूळ का डोक्यात घालून बसलीस तू? खूळ नाहीये गौरी, मीच कमनशिबी. ताई, काय झालंय? काही नाही. ताई, अगं जर तू गोष्टी मनात ठेवल्यास ना तर त्याचा तुलाच जास्त त्रास होईल. तुम्हाला जेवढा होतोय त्यापेक्षा तर कमीच होईल ना. अगं, काय बोलतीयस तू हे? इथे कोणालाही तुझ्या बोलण्याचा काही त्रास होत नाहीये ताई. होतोय. अख्ख्या फंक्शनची वाट लागली. सगळ्यांना त्रास झाला. विक्रांतला त्रास झाला, त्याच्या घरच्यांना त्रास झाला, फक्त माझ्यामुळे. एक मिनिट. काय काय झालं तिथे? त्या मुलाचे मामा मामी आले होते. काय? सगळे म्हणाले की माझ्या हातून उद्घाटन होऊ दे, पण त्या दोघांनी तमाशा केला. अगं, पण ते तिथे कसं काय आले? त्यांचा काय संबंध आहे? संबंध नव्हता, पण ते काही चुकीचं नाही बोलले रे. मी खोनी आहे, माझी लायकी नाहीये उद्घाटन करायची. ताई, तू काही नको बोलूस. ते आहे तेच बोलते. आणि ही बाई मला बोलली ना, याचं वाईट वाटलं नाहीये मला. ती सगळ्यांना सांगत होती की ह्यांच्या कॅफेमध्ये येऊ नका, हा मुलगा तुम्हाला संपवेल. असं कसं बोलू शकते ती बाई? सगळ्या कार्यक्रमाचा माझ्यामुळे पट्ट्याबोळ झाला. रडू नकोस प्लीज, शांत हो. कशी शांत होऊ गौरव? अरे, ती बाई विक्रांतला काय काय बोलून गेली रे. मी काहीच करू शकले नाही. अगं, मग तू का गप्प राहिलीस? तू बोलायचं ना त्या बाईला. कसं बोल? ती काही चुकीचं बोलत नव्हती. तिची मीच आहे. सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतो, मी कोणालाच सांभाळू शकत नाही. बिचारा विक्रांतच बघ, ती काय काय सहन करावं लागतंय त्याला माझ्यामुळे. आणि चित्रा, अरे ती आजारी होती, मी तिलाही नाही सांभाळू शकले रे. असं नाहीये ग ताई. असंच आहे. नोकरी गेली, केस सुरू आहे, फेल आहे. मला वाटतं तू विक्रांतशी बोलायला हवं. त्याच्यासमोर तर जायची पण हिंमत होत नाहीये माझी. का? विक्रांत काही बोललाय का? नाही, पण त्याच्या मनात काय असेल हे माहितीये मला. ताई, तुझ्या मनाने अंदाज नको बांधूस. अगं, जाऊन त्याला भेट. हवं तर मी येतो तुझ्यासोबत, आपण भेटूयात. त्याला भेटून काय होणार? ते झालं ते तर बदलू नाही शकत ना आपण. तुझ्या मनातला सगळ्यात मोठा गैरसमज दूर होईल. नाही ताई, तू तुझं मन मोकळं करणं गरजेचं आहे. आपण बोलूयात विक्रांतशी. गौरव, पण प्लीज माझ्यासाठी बोल विक्रांतशी, प्लीज. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. खाऊन घे थोडं.
मग विक्रांतशी बोलूया. नकोय मला. नाही खा ना. रस नको. अच्छा बरं मग तू मला जशी गोष्ट सांगायची तशी गोष्ट सांगितली तर खाशील तू? बरोबर खाशील. हे माझ्याकडे एक खूप छान गोष्ट आहे. हो, गोष्टीचं नाव आहे एक होती ताई. अगदी तुझ्यासारखी सुंदर, छान, हुशार, समजूतदार, सगळ्यांचं मन जपणारी. त्या ताईचं नाव काय होतं माहितीये? काय असेल? गेस कर. त्या ताईचं नाव होतं गिरिजा. घरातली सगळी माणसं तिचं सगळं ऐकायचं. हा, पण तिची एक छोटी बहीण होती, मठ्ठ लठ्ठ, जी अजिबात तिचं काहीच ऐकायची नाही. मग एकदा काय झालं, तिच्या छोट्या बहिणीला प्रचंड भूक लागली होती. कारण 24 तास तिच्या पोटात फक्त कावळे ओरडायचं. मग भूक लागल्यामुळे ती किचन मध्ये आली. बरं, किचन मध्ये आल्यानंतर काहीच नव्हतं, कारण तिला जेवण काय बनवता येत नाही. मग आता करायचं काय करायचं काय करायचं काय. आणि झालं असं ना की आपलं इडलीवाल्याचं स्टॉल पण बंद होतं. मग करणार काय? मग शेवटी तिचा आणखी एक छोटा भाऊ होता. त्याचं नाव काय माहितीये का? भाऊराव. प्रचंड हुशार, म्हणजे ताई एवढा नव्हता, पण छोट्या बहिणीपेक्षा खूप हुशार होता. मग त्याने काय केलं, त्याने ही सगळी गोष्ट आईला सांगितली. मग आईला कळलं त्या बारक्या बहिणीला प्रचंड भूक लागलीये. बरं, घरातलं सगळं अन्न लपून ठेवलं होतं, कारण खाऊन 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 सगळं संपलं होतं. मी निघते. अरे, माझी कंपनी आवडली नाही वाटतं तुम्हाला? असं काही नाहीये सर. नाही, तुम्हीच म्हणालात ना निघते म्हणून. आलात काय, निघालात काय? नाही सर, ऍक्च्युली उशीर झालाय ना, आणि ताई विचारेल. सगळ्या सांगण्यावर पाणी. सुरू झालं तुमचं ताई ताई ताई. नाही सर, ऍक्च्युली उशीर झालाय आणि जाताना 2-3 कामं पण आहेत मला. सो हो का? हा, मग तुम्ही प्लीज निघा. हा, मी तुम्हाला सोडलं असतं, पण माझी पण एक महत्वाची मीटिंग आहे. नाही सर, इट्स ओके, मी जाईन ना. हो, जा जा प्लीज प्लीज. तुमची कामं असतील तर पहिले जा, आणि काहीही बोलावंसं वाटलं तर बिनधास्त मला फोन करा. सर, कशाला उगाच तुम्हाला त्रास. प्लस तुम्हाला कामं पण असतात ना खूप. कामात असेल तर कॉल बॅक करीन. बर, पण मी सांगितलेलं लक्षात ठेवा. ऑफकोर्स सर, माझ्या लक्षात आहे. काय? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मनाचे, करेक्ट. मनात येईल ना तसंच वागा. बाकीच्यांकडे लक्ष देऊ नका. या. हो सर, निघते मी. चहासाठी थँक्यू. हो, पैसे पण देऊन जा. नाही, ते तुम्हीच द्या. बाय. चला, बाय सर. हो, बाय. भयंकर जोक मारते मिस गिरिजा मयेकर. तुझी बहीण तर तुझ्या हातून गेली ग. आता ती मी म्हणेन तेच करणार, अगदी माझ्या मनासारखं. बाई, क्लास उठाले.
विक्रांत विसरलाय मला. मी नकोय कोणाला. अगं काय बोलतेस तू? आणि काय नकोय? तू जर त्यांना नको असतीस मग त्यांनी तुला घरात बोलवलं असतं का? त्या तुला घरात बोलवतात आणि तू निघून आलीस. हो, कारण नाही बघवलं गेलं मला ते. बघ ताई, आता तू नको तो विचार करून खरंच अपसेट होतेस. मला असं वाटतं की आपण विक्रांतच्या घरी जायला हवं. ताई, अगं ताई काय झालंय? मग बोल तरी. अरे का किती समजूतदार आहेस तू. मग का जसं वागतेस? हा, मी सांगतोय ना की तुला जसं वाटतं तसं खरंच काही नाहीये. कसं आहे गौरव? काय तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे? मला असं वाटतंय विक्रांत माझ्यामुळे अडकलाय. म्हणजे म्हणजे विक्रांत समोर काव्यासोबतचं सुंदर आयुष्य आहे आणि मला शब्द दिल्यामुळे तो अडकलाय. काय? हो, त्याने माझ्यावर प्रेम केलं याची शिक्षा भोगतोय तो. ताई, मी तुला तेच सांगतोय. अगं असं खरंच नाहीये. असंच आहे गौरव. माझ्यामुळे विक्रांतच्या वाट्याला असं दुःखी आयुष्य आलंय. ताई, गौरव, विक्रांत समोर काव्या नावाचं एक सुंदर स्वप्न आहे आणि मी त्याला ते स्वप्न बघू देत नाही. ताई, विक्रांत तुझ्यावरच प्रेम आहे. होतं, पण आता तो सावरतो आणि मला त्याला अजून त्रास द्यायचा नाहीये. उलट तुझ्या अशा वागण्याने त्याला आणखी त्रास होणार आहे. नाही होणार. तो काव्यासोबत खुश आहे. ताई, तुझ्या मनाचे खेळ आहेत हे सगळे. मी तुला लिहून देतो, विक्रांत तुला सोडून कुठेच जाणार नाही. पण जायला हवं ना. मी त्याला कधीच सुखात ठेवू शकणार नाही गौरव. ताई, काय बोलतेस तू? मला सांग, तुझ्याऐवजी विक्रांत एका प्रॉब्लेम मध्ये अडकला असता आणि तुलाही त्याच गोष्टीचा तितकाच त्रास झाला असता, मग तू दुसऱ्या मुलाचा विचार केला असता? हा, नाही ना? मी तेच सांगतोय. ताई, माझी खात्री आहे विक्रांत तुला सोडून दुसऱ्या कुठल्याच मुलीचा कधीच विचार करू शकत नाही. म्हणूनच मला कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. एक मिनिट, कुठला निर्णय? कळेल. हे बघ ताई, तू नसते विचार करू नकोस. अजून काही बिघडलेलं नाहीये. तू मध्ये पडू नको. ताई, तुला का कळत नाहीये? तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. बघ, मी विक्रांतला जाऊन सांगेन ना, तो तुझी समजूत काढेल. तू कोणालाही सांगणार नाहीयेस. पण तुला माझी शपथ आहे गौरव. हे बघ ताई, तू मला शब्दात अडकवू नको. सो प्लीज मला बोलू दे. तू जर कोणालाही काहीही सांगितलं तर तुझ्या ताईचं मेलेलं तोंड बघशील. तू काय वेड्यासारखं बोलतीयस? दाराला कडी होती. मग हे दोघं कुठे गेले? ताईचा परत काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? ताई, ताई, कुठे गेली होतीस तू? तू ठीक आहेस ना ताई? का? मला काय झालं? बाप रे, सॉलिड काहीतरी झालं. ताई जामच चिडलीये. ताई, प्रश्न विचारून झाले असतील तर मी जाऊ.
प्रश्न नाही ग, मी सहज विचारलं. बरं ते जाऊ दे, बाहेर गेली होतीस का कुठे? हो, काम होतं थोडं. बरं तू बस, मी पटकन पाणी. दादा, ताईला काही झालंय का रे? तुला काही माहितीये? घरातल्यांना काय झालंय? सगळेच टेन्शन मध्ये. काय सांगतास काय? म्हणजे बाय तिकडे इला. हो ना, अहो सगळी गंमतच झाली. जिकडे तिकडे पाणीचं पाणी असं झालं तुमच्या घराकडे नाही? म्हणजे म्हणजे काय? म्हणजे विक्रांत आणि काव्याच्या अंगावर पाणी आणि गिरिजाबाईच्या डोळ्यात पाणी. अच्छा असं आहे. हा, असंच काय. चांगला मग, चांगला चांगला. सगळा तुमच्या मनासारख्या होता शिरला का ना? हो तर. अहो सगळं इतकं अचानक झालं की मला काहीच करावं लागलं नाही. नाही नाही, हातावर हात धरून बसा नको. तुमका हात पाय हलवचे लागतले शिरला का ना? हो तर. आता त्या गिरिजाच्या मनात लागलेल्या आगीत मला अजून तेल ओतावं लागणार. हा, नुसतं तेल नाही, 2-3 तांबी तेल होता. नाहीतर ही आग कधी पण शांत होऊ शकता शिरला का ना? अहो नाही नाही नाही, मी असताना असं बरं होऊ देईन? नाही नाही, तुमचा विषय नाही, तुम्ही असाल. पण आमचा भाई गिरिजा समजूतदारा. कधी कोणी 2 गोड शब्द बोलले ना, सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरा शिरला का ना? नाही, मला नाही असं वाटत. म्हणजे गिरिजा समजूतदार आहे, पण आपला नवरा एका वेगळ्या मुलीबरोबर पाण्यात असं बिलगून खेळतोय म्हटलं थोडी जेलसी तर होणारच ना. होय काय? नाही, आता बायकांचं मन तुमकाच माहित, आमका त्याच्यातलं काय कळत. म्हणूनच म्हणतीये, असं कुठल्याच मुलीला आवडत नाही हो. तुम्ही न तिचा चेहरा बघायला पाहिजे होता. आत्ता रडते का मग रडते असा झाला होता. होय ना? त्याचं असं चेहरा मका जेल मध्ये बघूचा शिरला का ना? जाणार, तीही वेळ लवकरच येणार. चला ठेवते. वा वा वा. गिरिजा आली होती? हो आली होती खरी. अगं मग तिला मला भेटायला सांगायचं होतं ना. अरे मी तिला खूप वेळा सांगितलं थांब म्हणून, पण ती एकदम निघूनच गेली. अगं मग मला बोलवायचं होतं. बोलवलं ना, बोलवलं मी, पण तुम्हाला ऐकू नाही आलं. अरे